नमस्कार. मी हेमंत मोने. आपण गीतेच्या अध्यायांचं विवेचन करतो. आता अध्याय 17वा कोणता आहे? दैवी आणि आसुरी संपत्ती. तर त्या अध्यायाच्या उत्तरार्धाचा आपण विचार ह्या 21व्या भागामध्ये आपण करणार आहोत. हे पहा, सृष्टी किंवा पर्यावरण, व्यक्ती आणि समाज ह्या 3 संस्था स्वयंनिर्मित आहेत. हे आपण आत्ता पाहिलं मागच्या भागामध्ये. ह्या 3 संस्थांसाठी गीतेने कार्यक्रमही सांगितला आहे. त्यातील सृष्टीसाठी यज्ञ ह्या कल्पनेचा अर्थ नीट समजून घेऊन पुरेशा गांभीर्याने त्यातील गोष्टी पार पाडल्या पाहिजेत, हे आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलं. आता शरीर हे यंत्र आहे. या यंत्राकडून काम करून घ्यायचं असेल तर त्याला इंधन दिलं पाहिजे. आणि हे इंधन कोणतं? अन्न हे देहरूपी साधनाचं इंधन आहे. म्हणून आहाराला आपण जे जेवण करतो त्यालाही गीतेने यज्ञ असंच म्हटलं आहे. वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहजावन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म, असे आपण म्हणतो. म्हणजे शरीररूपी यज्ञकुंडात अन्नाची आहुती देऊन आपण जठराग्नीला शांत करतो आणि कर्मासाठी ऊर्जा मिळवतो. समाज या संस्थेसाठी गीतेने दान सांगितलं आहे. आपल्याला नको असलेली वस्तू दुसऱ्याला देणं म्हणजे दान नाही, बरं का. आपण कुंडीमध्ये कचरा टाकतो. ह्या कुंडीवर कुडे दान असं लिहिलेलं असतं. वस्तुतः तेथील दान हा शब्द चुकीचा आहे. हे पहा, कचऱ्याचं का कोणी दान करतो का? कचऱ्याचं दान करायचं नसतं, कचरा टाकून द्यायचा असतो. दानम समविभाग हा असा दानाचा अर्थ शंकराचार्यांनी केला आहे. एकीकडे श्रीमंतीत लोळणारी माणसं आणि दुसरीकडे पोट भरण्यासाठी अन्नाची गरजही भागवता न येणारी माणसं, हे विरोधी चित्र आपल्याला दिसतं. जमिनीतून उत्पादन काढायचं असेल तर शेतात भला मोठा मातीचा ढीग आणि दुसरीकडे खोल खड्डा, असं चालतं का? त्याप्रमाणे समाजात साम्य अवस्था प्राप्त करायची असेल तर समाजात संपत्तीचे, उत्पादक स्रोताचे समविभाजन आवश्यक आहे. आपण एकदाच जेवलो तर चालत नाही ना. कर्म करण्यासाठी किंवा शक्ती प्राप्त करण्यासाठी अन्नसेवनाची क्रिया काही नियम पाळून आपल्याला सातत्याने करावी लागते. समाजाचा गाडा सुरळीत चालण्यासाठी ही दानाची प्रक्रिया निरंतर चालवायला हवी. दान म्हणजे फक्त पैशाचं, निधीचं असं नाही. आपल्यातील शक्तीचा, गुणांचा किंवा आपल्यामध्ये ज्या क्षमता आहेत त्यांचा वापर समाजासाठी करणं म्हणजे समाजाची सेवा आहे. विधायक आणि जनहिताला बाधा न आणता केलेलं कार्य हे एक प्रकारचं दानच आहे. हा दानाचा व्यापक अर्थ आपण लक्षात घ्यायला हवा. समाजाची सेवा तरी कशाला करायची असा प्रश्न पडण्याचं कारण काय? तुला वाढवलं कोणी? तुला शिक्षण कोणी दिलं? याचा विचार कर ना. उदरनिर्वाहाचं साधन तुला कोणामुळे मिळालं? तुला प्राप्त झालेल्या सुखसोयी कुठून मिळाल्या? या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच, आणि ते म्हणजे समाज. त्यामुळे सेवा करताना उपकाराची भाषा नसावी, त्यात कर्तव्याची जाणीव आणि कृतज्ञतेची भावना असावी. आता मला सांगा, समाजातील साम्यावस्था, सौमनस्य याला दान या कार्यक्रमाचा सिंहाचा वाटा आहे, नाही का. समाजाचे, आईवडिलांचे, गुरूंचे ऋण आपल्यावर आहेत की नाही? समाजाचे ऋण फेडण्यासाठी शरीराने, द्रव्याने व आणखी कोणत्याही साधनाने केलेली मदत
हा दानाचा सर्वसमावेशक अर्थ आहे. समाजाचा गाडा तेव्हाच सुरळीत चालेल जेव्हा व्यक्ती आपला वाटा या या दान यज्ञात जाणीवपूर्वक उचलेल. असं झालं तर बाकी तर व्यक्ती श्रेष्ठ की समाज श्रेष्ठ हा युक्तिवाद किंवा झगडा राहणार नाही. या कल्पनेतूनच स्वार्थ आणि परमार्थ असा भेद आपण करतो. यामुळे जीवन म्हणजे कलह अशी चुकीची कल्पना समाजात पसरली आहे. जीभ आणि पोट एकाच शरीराचे अवयव किंवा घटक आहेत, नाही का? त्यांच्यात विरोध नाही. काय खावं हे जीभ ठरवेल, पण किती खावं हे पोट ठरवेल. व्यक्ती आणि समाज यांच्यात असंच संतुलन असलं पाहिजे. एका सोसायटीत मी राहतो. माझं राहणं सुरक्षित आणि सुसह्य होण्यासाठी सोसायटीने आपलं कर्तव्य करणं जसं आवश्यक आहे, त्याप्रमाणे सोसायटीचा एक भाग म्हणून सोसायटीने आकारलेला व्यवस्थापन खर्च देणं, नगरपालिकेने आकारलेले कर चुकते करायचे ही माझी कर्तव्य आहे, नाही का? शरीरासाठी आता तप सांगितलं आहे. शरीराने, वाचेने आणि मनाने आपण काही कार्य करीत असतो, काम करीत असतो. आपली बुद्धी, इंद्रिय या सर्वांचा आपण वापर करतो, त्यांना झिजवतो. त्यासाठी तप सांगितलं. शरीर, वाचा आणि मन यातील दोष काढून टाकणं म्हणजे तप. ब्रह्मचर्याला शरीराचे तप म्हटलं आहे. त्यामुळे प्राणशक्तीचा ऱ्हास होत नाही. अहिंसा हे सुद्धा शरीराचं तपच आहे. कारण निर्भयता हे अहिंसेचं अपरिहार्य अंग आहे. स्वतः न घाबरणे आणि दुसऱ्याला न घाबरवणे म्हणजे निर्भयता. या निर्भयतेनेच गुणांचं ग्रहण आणि वर्धन होतं. शरीर पवित्र होतं, कार्यक्षम बनतं. चित्तशुद्धी हे मनाचं सामर्थ्य आहे. त्यांनी मन निर्मळ होतं आणि निर्मळ मनातच आत्मज्ञान प्राप्त होतं. सत्याचा आश्रय हे वाणीचे तप आणि सामर्थ्य आहे. नवनिर्मितीसाठी कष्ट करावे लागतात. ते कष्ट हे एक प्रकारचं तपच आहे, नाही का? गीतेने सृष्टी, समाज आणि व्यक्ती ह्यासाठी अनुक्रमे यज्ञ, दान आणि तप यांचा जो कार्यक्रम ठरवून दिलेला आहे, त्यामध्ये एक गोष्ट आवर्जून सांगितली. या सर्व गोष्टींमध्ये सात्विकता महत्त्वाची आहे. या गोष्टींना रजतमाचा वारा लागता कामा नये. देशविरोधी कार्याला मदत करणे म्हणजे त्यास तामसिक यज्ञ म्हटलं पाहिजे. आपल्या कामाने कोणतीच फलाची निष्पत्ती होत नसेल, फल निर्माण होत नसेल, तर ते काम, तो यज्ञ म्हणजे तमोगुणाचा आश्रय ठरेल. उलट फळाची अपेक्षा ठेवली तर तो यज्ञ किंवा ते दान राजस ठरेल. आपल्या सर्व क्रिया ईश्वराला अर्पण करायच्या असतील तर त्या सात्विकतेच्या भक्कम पायावर नेहमी उभ्या असल्या पाहिजेत, हे आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. आणि त्यासाठी आपल्याला उपयुक्त मंत्र गीतेने दिला. तो कोणता? ओम तत्सत हा मंत्र सांगितला. ओम म्हणजे परमात्मा. तो काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. त्यामुळे साधनेत, कार्यक्रमात सातत्य असलं पाहिजे. सत म्हणजे शुभ किंवा मंगल ही भावना आपण अनुभवली पाहिजे. माझं कर्म भक्तिमय कसं होईल हे पाहिलं म्हणजे अमंगलाचा स्पर्श होणार नाही. तत् म्हणजे अलिप्तता. अलिप्तता म्हणजे नामानिराळं असणं नव्हे. कर्म तर मनापासून करायचं, बाहेरून कर्मासक्त पण आतून संन्यस्त अशी भावना असली पाहिजे. कर्मात निष्कामता आणि अनासक्ती ही अत्यंत महत्त्वाची आहे. अशा प्रकारे या मंत्राने सर्व क्रिया आपल्याला परमेश्वराला अर्पण करायच्या आहेत. 9व्या अध्यायात हा विचार मांडला आणि त्याचा विस्तार, आवश्यकता आणि महत्त्व आपल्याला या 17व्या अध्यायात गीतेने सांगितलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार.